रामकृष्ण हरी वारकरी मंडळी, आपण 7व्या दिवसाची सुरुवात करत आहोत आणि 7व्या दिवसाचा ब्लॉग आपण तुम्हाला आता दाखवणार आहोत। रात्री आपली पायी पालखी सोहळा या गुणाड गावामध्ये जे प्राचीन मंदिर या ठिकाणी दत्तात्रेयांचं आहे, त्यांचं आता नवीन मंदिर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। तुम्हाला मी ते मंदिर सुद्धा दाखवतो आणि फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी असणारी जी भगवान दत्तात्रेयांची जी मूर्ती आहे ती आपण नक्की बघा। फार उंच मूर्ती आहे आणि त्याचबरोबर त्या मूर्तीचं जे तेज आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग पाहूयात। आणि त्याचसोबत त्याच्याच बाजूला एक भगवान शिवशंकरांचं सुद्धा फार सुंदर मंदिर आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि या ठिकाणी दिंडी 25 वर्ष झालेत याच ठिकाणी या दिवसाला मुक्कामा करता थांबत असते। चला तर मग मी तुम्हाला त्या गावातील मंदिरं दाखवतो। मंदिराच्या सुरुवातीलाच फार मोठी घंटा आहे, पण ती घंटा वाजूयात। आणि हे दत्तात्रेयांच्या मंदिराचं आपण आता प्रवेश करत आहोत। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तुम्ही पाहू शकता फार मोठी मूर्ती आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तुम्ही पाहू शकता किती उंच अशी मूर्ती आहे। त्या ठिकाणी पुजारी बाबा आहेत, पुजारी महाराज आहेत आणि त्यांच्या डोक्याचे किती उंच आपण पाहू शकता, किती उंच भगवान दत्तात्रेयांची मूर्ती आहे। त्या ठिकाणी समाधीचं हे बनवलेलं आहे आणि भगवान दत्तात्रेयांची ही मूर्ती तुम्ही पाहू शकता। मी ब्राईटनेस थोडासा कमी करतोय, इतकं तेज दत्तात्रेयांच्या मूर्तीमध्ये या ठिकाणी आहे, तुम्ही पाहू शकता। प्रत्येकाने या गुणाट गावामधील या मंदिराला नक्की भेट द्यायला या। फार सुंदर मंदिर या ठिकाणी आहे प्रभू दत्तात्रेयांचं। सगळ्यांनी आवर्जून या मंदिराला भेट द्यायला या। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुम्ही या गुणाड गावामध्ये भेट देण्यासाठी नक्की या। या ठिकाणी संपूर्ण माहिती दत्तात्रेयांची या ठिकाणी दिलेली आहे। आपण पाहू शकता श्रीपाद वल्लभ हे श्री दत्तात्रेयांचे कलियुगातील पहिले पूर्णावतार मानले जातात। करवरपूर आंध्र प्रदेश येथे त्यांच्या पादुका असून अनेक भक्त दर्शनासाठी तिथे जातात। श्री गुरुचरित्र या ओवीबद्ध ग्रंथात त्यांच्या काही लीला वर्णिल्या असून हा ग्रंथ दत्त भक्तांना वेद मानला जातो। श्रीपाद वल्लभ महाराजांची मूर्ती इसवी सन 1320 मध्ये दत्तात्रेयांनी श्रीपाद वल्लभ म्हणून जन्म घेतला। श्रीपाद वल्लभांचा आयुष्यकाल 30 वर्षांचा होता आणि आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर हे यांचे जन्म ठिकाण। तेथूनच ते करवरपूर या ठिकाणी गेले। त्यांना अलौकिक बुद्धिमत्ता लाभली होती। आपल्या भावंडांमधील अपंगत्व दूर करून त्यांनी माता पित्यांची चिंता दूर केली। त्यांनी जगन्नाथपुरी, काशी, बद्रिकेश्वर या तीर्थक्षेत्रांना भेट दिल्या। 3 वर्ष ते गुप्तपणे गोकर्ण महाबळेश्वर येथे राहिले। त्यानंतर ते श्री शैलावर गेले। त्यांनी संन्यास घेतला नव्हता, ते बहुधा अवधूत वेशाने राहत असावीत। समाजातील विकृती नाहीशी व्हावी, परकीय आक्रमणे गाजलेली, विस्कळीत आणि दुर्बल झालेल्या समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुनर्स्थापना व्हावी, या उद्देशाने दत्तात्रेयांनी हा अवतार घेतला असे मानले जाते। श्रीपाद वल्लभांच्या अवतारानंतरच भारतामध्ये दत्त संप्रदायाची जोमाने वाढ झाली। श्रीपाद श्री वल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्र प्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे। कुरवरपुरातच आश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी त्यांनी निजानंदी गमन केले। हा दिवस आजही गुरुद्वादशी म्हणून दत्त संप्रदायी लोक श्रद्धेने पाळत असतात। श्रीपाद श्री वल्लभांचं दर्शन तुम्ही नक्की घ्या। आता आपण प्रदक्षिणा करणार आहोत। याच्याच मागे या ठिकाणी नरसिंह सरस्वती यांची सुद्धा या ठिकाणी फोटो लावण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता प्रभू दत्तात्रेयांचा अवतार मानणारे सर्वच विभूतींचे या ठिकाणी
फोटो आहे आणि प्रदक्षिणा मार्गामध्ये आपण बाहेर आल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी मार्बलमध्ये अभंग लिहिलेले आहेत। गुरु दत्तात्रयांची आरती आहे आणि श्री दत्त मंदिर गुणात एक जागृत देवस्थान या दत्त मंदिराची संपूर्ण माहिती या फलकावर लिहिलेली आहे। आपण वाचू शकता। गुणाट गाव प्रसिद्ध आहे ते येथील दत्त मंदिरांमुळे। महाराष्ट्रातील अनेक दत्त मंदिरांपैकी हे एक प्राचीन मंदिर आहे। दरवर्षी दत्त जयंतीला येथे मोठी यात्रा भरते। यावेळी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते। येथील दत्त जन्म सोहळा पारंपरिक पद्धतीने पहाटे साजरा केला जातो। या मंदिराविषयी अशी आख्यायिका आहे की मंदिरातील प्रभू दत्तात्रयांच्या पादुका व मंदिराच्या पायथ्याशी असलेली विहीर एका रात्रीत आपोआप निर्माण झाली आहे। दत्त जन्माच्या अगोदर रात्रभर संगीत भजनाचा कार्यक्रम होतो। दत्त जयंती निमित्ताने महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ असलेली ललित संग्रहाची कला पाहण्याची एक अनोखी संधी भाविकांना मिळते। प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा गुणाट येथे मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। या दिवशी संगीत भजन पालखी मिरवणूक आरतीचा कार्यक्रम होतो। श्री दत्त मंदिरासमोरच महाप्रसादाचे आयोजन केले जाते। गुणाट गावचे दत्त मंदिर हे 15 ते 20 फूट उंचीवर मोठी चौकोनी जागा आणि चारही बाजूनी भक्कम भिंतीने बांधलेले होते। मात्र सन 2018 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे। मंदिरात मध्यभागी दगडी पौराणिक पादुका असून त्यामागे श्री दत्तात्रय यांच्या उभ्या असलेल्या 6.5 फूट उंचीची त्रिमुखी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे। आत्ताच आपण तुम्हाला जी मूर्ती दाखवली ती मूर्ती तब्बल 6.5 फुटाची उंचीची असल्याचं या ठिकाणी त्यांनी एक लेख लिहून सांगितलेलं आहे। तर आपण आता ही दत्तात्रयांची पालखी आहे आणि अशा पद्धतीने हे दत्तात्रयांचं मंदिर आहे। या ठिकाणी प्रभू दत्तात्रयांची जन्मकथाचं वर्णन केलेलं आहे व शेजारी श्री स्वामी समर्थ महाराज यांची सुद्धा माहिती या ठिकाणी फरशीवर लिहिलेली आहे। असं हे दत्त मंदिर फार सुंदर आणि रम्य असं मंदिर असणारं हे गुणाट गावचं आपण पाहू शकता। तर याच गावामध्ये अजूनही एक शेजारी महादेवाचं मंदिर आहे, हे मी तुम्हाला आता दाखवतो। तुम्ही सर्वांनी पहा, आता या ठिकाणी दत्त मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला हे भगवान शिवशंकरांचं फार सुंदर मंदिर आहे। हे एकाच गावात आहे बरं का। हे गुणाट या ठिकाणी असणारं गाव आहे आणि या गुणाट गावामध्ये हे फार सुंदर असे मंदिर आहेत। आपण आता या मंदिराचं आत जाऊन दर्शन घेऊयात। या ठिकाणी असणारे हे भगवान नंदी महाराज, त्यांचं आपण दर्शन घेऊ शकता। आणि आता आपण भगवान शिवशंकरांच्या लिंगाचं दर्शन घेणार आहोत। तुम्ही दर्शन घेऊ शकता। या ठिकाणी भगवान शिवशंकरांचं दर्शन तुम्ही घ्या। ओम नमः शिवाय। हे भगवान शिवशंकरांचं लिंग आहे, आपण पाहू शकतो। फार मोठं या ठिकाणी भगवान शिवशंकरांचं लिंग तयार केलेलं आहे आणि ते आहे या गुणाट गावामधील। आपण आता दत्त मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं होतं आणि हे आहे भगवान शिवशंकरांची पिंड। ओम नमः शिवाय। 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 रामकृष्ण हरी मंडळी आपल्या पायदिंडी सोहळ्याकरता जे बिछाना वाटप करायचं आणि बिछाना ठेवायचं काम करतात असे असणारे तीनही वारकरी, सर्व वारकऱ्यांचे बिछाने आता बॅगेमध्ये ठेवायचं काम चालू आहे। सकाळच्या वेळेला दिनचर्येला सुरुवात करून देवपूजा वगैरे करून बिछाना बॅग सगळ्या या ट्रकमध्ये दिल्या जातात आणि हे वारकरी ते व्यवस्थित लावतात आणि संध्याकाळी पुन्हा वाटण्यासाठी सुद्धा हेच वारकरी मदत करत असतात। नवीन नेत्यांच्याकरता हे पवार गुरुजी यांनी जे आम्हाला दिंडी घेऊन आले, तुम्ही आमचं कौतुक करता सगळे, पण आम्ही जे काय ते यांच्यामुळे हे पवार गुरुजी आम्हाला भजन यांनी शिकवलंय। भजन करायची गोडी पण यांनीच आम्हाला लावून दिली। लहानपणापासून आम्हाला त्यांनी भाषणाला घेऊन गेले, भजन शिकवलं आणि शिवाय
दिंडीमध्ये सगळ्यात आधी सुरुवातीला हे भजन करायला होते, म्हणजे भटकळ महाराज आणि हे भजन करायचे, तेव्हा ती दिंडी चालत होती पहिली सुरुवातीच्या काळात. आणि आपल्याला ज्या पंक्ती मिळालेल्या आहेत त्या जागा सुद्धा यांनी शोधलेल्या आहेत. जेवढे अन्नदाते आपल्याला भेटतात ते सगळे यांनी शोधलेले आहेत. हे पवार गुरुजी आहेत, आमचे गुरुवर्य आहेत. आणि त्यांनी, मी एका सांगते तर जुने वारकरी आहेत त्यांना माहिती, पण बरेचसे नवीन वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. आणि काय होतं माहिती का, आत्ता आपल्या पालखी सोहळ्यामध्ये खूप विभूती होते आणि ते आता नाही आहेत, आपल्यामध्ये ते नाही आहेत. त्यांची आठवण प्रत्येक क्षणाला येते, प्रत्येक. तसे हे गुरुजी आहेत, यांना घरी असताना सुद्धा रोज त्यांना आठवण येते, फोन करतात. आणि विशेष आता त्यांना वारीला यायचं होतं. आपण बघा तरुण आहे सगळे, आपल्याला वारीला यायचं म्हटलं की आपल्याला असं वाटतं वारीला काय आहे, मला काम आहे. पण हे घरी असताना फोन करायचे सारखे, त्यांचे चिरंजीवी आता ते नोकरीला आहेत, त्यांनाही जबाबदारी आहे, पण त्यांना येता येत नाही, ते सारखे फोन करायचे. मी आवरून बसलोय, मला यायचंय, पण शरीर साथ येत नाही, चालता येत नाही, जास्त चालतात ते पण एवढं चालू शकत नाही. पण त्यांना दिंडीला यायची. आत्ताही घरी बसून सुद्धा त्यांना आठवण येते, आज पहिला दिवस आहे, आज दिंडी इथं थांबली असेल, आता दिंडी नाश्त्याला इथं थांबली असेल. हे त्यांना घरी ते दिंडी करतात, घरी बसून दिंडी द्यायची. हे कशा करता सांगते तर आपण सगळ्यांनी सुद्धा एवढं भाषणाचं वेळ लागलं पाहिजे आणि आपण वारीला सगळ्यांनी आलं पाहिजे. मी सगळ्यांना विनंती करतो. आणि हे जे नवीन वारकरी यांच्याकरता हे फक्त एक सांगितली फक्त माहिती म्हणून की हे पवार गुरुजी आहेत, सगळ्यांना ओळख राहावी म्हणून. रामकृष्ण हरी. एका जनार्दनी शरण विठ्ठला 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 विठ्ठला. एका जनार्दनी शरण विठ्ठला येते माहेरची आठवण, माझे माहेर पंढरी आहे भीवरीच्या तिरी, आहे भीवरीच्या तिरी. विठ्ठल विठ्ठल